शिक्षण का महत्त्वाचं आहे? जसे दिवा लावताच दिव्यामध्ये तेल जास्त महत्त्वाचं असतं, त्याप्रकारे शिक्षण ही अगदी महत्त्वाचं आहे. आजची मी जी गोष्ट सांगणार आहे त्या याबद्दलच असेल. किंवा एक पातळ दोरी कठीण दगडावर खोल खुणा पाडू शकते. मग आपण प्रयत्नांनी आपलं नशीब का नाही बदलू शकत? अशीच एक मी गोष्ट तुम्हाला सांगणार आहे. जो कोणी या यूट्यूब चॅनलवरती नवीन असेल तर त्यांनी प्लीज शिक्षण प्रवास यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. अभ्यासच नाही तर सातत्य किती मोठी ताकद असते याबद्दल आपण बोलणार आहोत. खूप वर्षांपूर्वी गुरुकुल पद्धतीचे शिक्षण होते. इथे फक्त पुस्तक नाही तर शिस्त, सेवा, स्वभाव आणि मूल्य शिकवली जायची. अशाच एका गुरुकुलात 7 वर्षांचा अरुण शिकायला आला. शेतकरी घराण्यातून आलेला, साधा, शांत, निरागस. गुरुकुलचं वातावरण त्याला आवडायचं, पण अभ्यास काही केल्या झेपत नव्हता. कितीही शिकवलं तरी त्याला समजत नव्हतं किंवा मुळात तो जास्त इंटरेस्ट पण घेत नव्हता. इतर सगळे पास झाले, पुढे गेले आणि अरुण मात्र नापास. त्याची खरी वेदना इतकीच नव्हती, पण मित्रसुद्धा त्याची खिल्ली उडवत होते आणि ते तो खूप मनाला लावून घेत होता. अरुण, तू काही करू शकत नाहीस, तू हुशार नाही, तुला जमणार नाही, तू मट्टच आहे, अशी वाक्य ऐकून तो मनातूनच हारून गेला होता. गुरुजींनीही त्याला खूप मदत केली, पण शेवटी म्हणाले, बाळा, काही दिवस तू घरी जा, मन शांत होऊ दे आणि तू डिसाईड कर की तुला काय करायचं आहे. एके दिवशी शेतात काम करताना अरुण विहिरीवर पाणी काढायला गेला. तिथे एक बाई पाणी ओढत होत्या. त्यांनी काम करून घेतलं आणि गेल्या. पण अरुणचं लक्ष एका गोष्टीवर गेलं. विहिरीच्या दगडावर खोल खड्डा फक्त दोरीच्या सतत घासण्यामुळे झाला होता. तो आश्चर्यचकित झाला. काकू, त्यांनी विचारलं सुद्धा, काकू, दगड इतका कसा झिजला? त्या हसून बोलल्या, बाळा, ही दोरीच्या सातत्याची ताकद आहे. मेहनत आणि नियमितपणे केल्यास कठीणातले कठीण दगडही बदलतात. त्या क्षणी अरुणला उजेड पडला. जेव्हा एक दोरी दगड बदलू शकते, मी माझं आयुष्य का नाही बदलू शकत? अरुण दुसऱ्याच दिवशी गुरुकुलात परत आला. गुरुजी आश्चर्यचकित झाले की ज्या मुलाला पहिले इथे राहायचे नव्हते तो मुलगा स्वतःहून आला. पण यावेळी त्याच्या डोळ्यात आता भीती नव्हती, आत्मविश्वास होता. तो रोज पहाटे उठू लागला, मेहनतीने अभ्यास करू लागला. जिथे आधी अडायचा तिथे आता समजायला लागलं. तो सतत प्रयत्न करत होते. सातत्याच्या दोरीने त्याच्या आयुष्याचा दगड बदलू लागला. वर्षानंतर निकाल लागले आणि आश्चर्य म्हणजे अरुण संपूर्ण गुरुकुलात पहिला आला होता. गुरुजींनी त्याला आशीर्वाद देत म्हटले, विद्या बुद्धीने नाही, सातत्याने मिळते. आपण यातून काय शिकले? अपयश लाजिरवाणे नाही, प्रयत्न सोडणे लाजिरवाणे असते. एक छोटी दोरी दगड झिजवू शकते, मग तुमचा प्रयत्न तुम्हाला नक्कीच बदलू शकतो. जर का ही कथा तुमच्या मनाला भिडली असेल तर हा व्हिडिओ नक्की लाईक करा, शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, मी माझी दोरी सोडणार नाही. चला तर मग भेटूया नवीन व्हिडिओ घेऊन, नवीन स्टोरी घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टिल देन बाय बाय. जय महाराष्ट्र.